सर्वांना शुभ सकाळ. आज मी आपल्या गावाला आलोय. ही आहे गावची पहाट. खूप सुंदर वाटते. बऱ्याच दिवसानंतर असं ऊन येत आहे. आपलं घर डोंगराच्या एक्झॅक्ट समोर असल्यामुळं सूर्यवरती आला की घरासमोर ऊन पडतं. खूप भारी वाटते. नंतर आपल्या मोत्यासोबत खेळलो बराच. ते असंच आहे, त्याला मी आलो की जरा जास्तच ऊत येतो. आज व्यायाम करायचा होता त्याच्यामुळं जिम नाही, मग इकडंच कुठंतरी जरा खोरं घेतलं, जरा सावरासावर केली आणि डिप्स वगैरे जोर वगैरे मारण्यासाठी जागा करून घेतली. हे आपले कांदे आहेत घरामागच्या वावरात. इकडे काय आपल्याकडं जिम वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं घरीच थोडा व्यायाम केला. आणि व्यायाम म्हणलं आता पूरक ठरणार नाही म्हणून मग ट्रेकिंगला आलो. तर डोंगराच्या पायथ्यापर्यंत आपलं वावर आहे, त्यामुळे मग म्हटलं चला बघत बघत तरी जाऊ की वावरात तरी कांदे वगैरे कसे आहेत, कारण की आता सगळीकडे कांदेच लावलेले आहेत. तर झालं, चालणं पण झालं, आता जमल्यासारखं झाले. तर निघतोय घराकडे परत. भेटू पुढे. नंतर हे बघा, हे आपले सगळ्यात डोंगराच्या पायथ्याला असलेलं वावर आहे, त्यातले आपले कांदे आहेत. कांदे यावर्षी खूप मस्त जमलेत. हे त्याच्याच खालचं वावर आहे. हिरवेगार कांदे आहेत, असे लांब रुंद साऱ्या आहेत सगळ्या मस्तपैकी. त्यानंतर निघालो होतो आज. जायचं होतं कोर्टमध्ये, थोडं जुन्नर कोर्टला आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट तहसील ऑफिसला जरा काम होतं, त्यासाठी निघालो. पण शर्ट इस्त्री नव्हतं, लगेच इस्त्रीला टाकलं. हे दुसरं काढलं, ते घातलं आणि आलो लगेच कोर्टाकडं. आलो मस्तपैकी. कोर्टामध्ये थोडासा एक व्हिडिओ घेतला, कामं केली कोर्टातली. तहसीलचं पण काम झालं आपलं, लवकरच झालं काम, ओळख निघाल्यामुळं. त्यानंतर नारायणगावला जायचं होतं कपडे आणायला. निघालो नारायणगावला. रुपेश भाऊ होते सोबतीला, सोबतीला नाही कोणी. रुपेश भाऊ सदा आहेत आमच्या. तसं निघालो. रुपेश भाऊंची नवीन खरेदी, तिच्यातच फिरतोय आम्ही. त्यानंतर मस्तपैकी कपडे बिपडे घेतले, जरा रॉयल फिलाला जरा डिसेंटमधून घेतलेत. त्यानंतर ओझरला आलो, इथं गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग वावरात आलो. आज वावरात जरा झाले, जरा दुःखद घटनाच झाली, पण ह्या महाशयांचं पण दर्शन भेटलं. म्हणतात वावराच्या अवतीभवती आल्यावरती पैसे आणि पीक चांगलं येतं, परंतु अवघड झाले. हा आमचा गुड्डा आहे. सध्या काय झालेलं आहे, काल लागवड केली होती टोमॅटोची, पण पूर्ण टोमॅटो खराब झालेत. एक तणनाशक नेमकं मारलं टोमॅटोला, पाणी मारायच्या पंपामध्ये तेच होतं तणनाशक, त्यामुळे ते मारलं गेलं. अख्खी टोमॅटो जळून गेली. सगळे घरातले टोमॅटो उपटत आहेत, आई, मी, दादा, आणि अशी इथं आणून टाकतोय. काही आता पर्याय नाही आहे दुसरा त्याला. अक्षरशः मम्मी आहे, वहिनी आहे, दादा आहे, आणि हे बघा, हे एवढं राणे सगळंच्या सगळं रानं उपटून टाकले. काही त्याला दुसरा पर्याय नाही आता. नंतर आलो मग आता संध्याकाळी जेवायला आलो होतो. रुपेश भाऊ होता सोबत, दादा होतो. नंतर आलो घरी मस्तपैकी थंडीमध्ये, आणि टी व्ही लावला, पडलो आणि आता झोपायचीच वाट बघत होतो, कधी येते झोप. आणि मग पिक्चर बघता बघता कधी झोप आली काही कळलंच नाही.